शहाद्यात संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक नामकरणाचा ऐतिहासिक निर्णय। शहादा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीला अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। शहरातील पाण्याच्या टाकीजवळील खेतिया रोडवरील 4 रस्त्याला आता संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक असे नामकरण करण्यात येणार असून या प्रस्तावाला सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। 17 एप्रिल रोजी पार पडलेल्या सभेत प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका सौ भारती सुरेश चव्हाण यांनी हा विषय मांडला होता। संत रोहिदास महाराजांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी या महत्त्वाच्या चौकाला त्यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती। या प्रस्तावाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवला। नगरपालिकेचा हा निर्णय शहरासाठी गौरवास्पद आणि प्रेरणादायी ठरत असून समाजात सकारात्मक संदेश देणार आहे। संत रोहिदास महाराजांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान ठराव मंजूर झाल्याबद्दल नगरसेविका सौ भारती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करत चर्मकार समाज बांधवांच्या वतीने नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष सौ माधवीताई पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच नगरसेवक नगरसेविकांचे मनपूर्वक आभार मानले। शहराच्या मध्यवर्ती भागातील या चौकाला मिळालेल्या नव्या ओळखीमुळे शहाद्याच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रवाहाला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नमस्कार, मी सौ भारती सुरेश चव्हाण, शहादा नगर परिषद नगरसेविका प्रभाग क्रमांक 6 मधून 17 एप्रिल 2026 नुकत्याच झालेल्या जनरल सभेमध्ये माझा प्रभाग क्रमांक 6 मधून एक विषय मांडण्यात आला होता। त्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। तो विषय होता की खेतिया रोड शहादा 4 रस्ता या रस्त्याला नवीन नूतनीकरण नामकरण देण्यात यावे आणि त्या रस्त्याला नवीन नाम म्हणजे संत शिरोमणी रविदास महाराज चौक आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणून मी संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकार समाजाच्या वतीने आदरणीय सन्माननीय शिवसाहेब तसेच सन्माननीय आमचे प्रेरणास्थान नगराध्यक्ष अभिजितदादा पाटील, सन्माननीय उपनगराध्यक्ष सौ माधवीताई पाटील तसेच सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका यांचे मी मनपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करते। धन्यवाद। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।